श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक जण आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी, आपल्या घराची भरभराट व्हावी, लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा आणि आपल्यावरची सर्व विघ्न दूर व्हावीत यासाठी मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, अनेक उपाय अनेक सेवा देखील करत असतो. परंतु कितीही सेवा केले, कितीही कष्ट केले, उपाय केले तरी देखील त्याला त्याच्या मेहनतीचं फळ प्राप्त होत नाही आणि त्याला केलेल्या कामाचा किंवा केलेल्या कष्टाचा मोबदला सुद्धा फार कमी प्रमाणात मिळत असतो. त्याचबरोबर त्याच्या आयुष्यामध्ये सतत कटकटी, दुःख, वादविवाद, संकट, विघ्न ही येतच असतात आणि आणि मग तो पूर्णपणे खचून जातो. तर आता आपण खचून न जाता आपण एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानं आपल्या घरावरची ही सर्व संकट, विघ्न दूर होणार आहेत. त्याचबरोबर आपल्यावरती लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद राहणार आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की महिलांनी कणिक मळत असताना कणकेमध्ये एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्यामुळं तुमच्यावरती कितीही मोठं संकट असेल, कितीही मोठं विघ्न असेल, बाधा असेल, करणी दोष असेल, वास्तुदोष असेल, तर ते सर्व दूर दूर होऊन लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होणार आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या मुलाबाळांची, पतीची भरभराट होणार आहे, प्रगती होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे. आता अशी कोणती वस्तू या कणकेमध्ये टाकायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्याकडं कितीही कष्ट केले तरी देखील पैसा टिकत नसेल, नेहमी पैशाची चणचण भासत असेल किंवा आपल्याला मान-सन्मान मिळत नसेल, तर आपल्याला हा उपाय जर केला, तर हा उपायानं आपल्यावरची ही सर्व संकट, विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे. अगदी साधा, सोपा आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा जर उपाय आपल्याला दररोज जर करणं शक्य झालं नाही, तरी देखील तुम्ही सोमवारी, शुक्रवारी आणि बुधवारी या आठवड्यातील 3 दिवशी अवश्य करायचा आहे. हा उपाय केल्यानं आपला शुक्र ग्रह मजबूत होतो. शुक्र ग्रह मजबूत असल्यानं आपल्याला धनसंपत्ती प्राप्त होते. त्याचबरोबर आपला चंद्र सुद्धा मजबूत असायलाच हवा. यासाठी चंद्र मजबूत असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. तसेच हा उपाय केल्यानं आपल्यावरचे ज्या संकट आहेत, अडचणी आहेत, तर ती सर्व दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. आपल्यावरती लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद राहणार आहे आणि आपल्याला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. तर आता ही कोणती वस्तू अशी आपल्याला या कणकेमध्ये, या पिठामध्ये टाकायची आहे. तर ही प्रत्येकाच्याच घरामध्ये सकाळी संध्याकाळी चपातीची कणिक ही मळली जाते आणि ही कणिक मळत असतानाच आपल्याला हा उपाय करायचा आहे. या कणकेमध्ये मी ज्या सांगणार आहे तर ती वस्तू टाकायची आहे. तर प्रत्येक घरातील स्वयंपाकघर हे त्या घराचा आत्मा असतो. कारण येथूनच त्या घरातील सर्व सदस्यांना अन्न प्राप्त होत असतं. घरातील सर्व सदस्य अन्न घेत असतात. सर्वांना इथूनच ऊर्जा प्राप्त होत असते आणि आपलं शरीर हे अन्न ग्रहण करत असते, जे आपण ग्रहण करतो. त्याचप्रमाणे आपलं शरीर बनतं आणि तसेच शरीर असते, तसेच आपलं मन देखील तयार होतं. आणि म्हणूनच आपल्या शरीरावर, मनावर सकारात्मक परिणाम व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर स्त्रियांनी स्वयंपाक करत असताना नेहमी आनंदाने आणि प्रफुल्लित मनाने स्वयंपाक करायला हवा. कारण अनेक महिला स्वयंपाक करत असताना नेहमी वादविवाद, भांडणं करत असतात. अशा वेळी त्या लहरीसुद्धा या जेवणामध्ये उतरत असतात आणि त्यामुळं नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन अन्नासोबत ही शरीरामध्ये जाते आणि त्याचा परिणाम हे अन्न खाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर देखील होत असतो. त्यामुळं खाणाऱ्याच्या मनात तरी तेच तरंगे निर्माण होतात. त्या गोष्टीबद्दल तो चर्चा करू लागतो. जर आपण स्वयंपाक करत असताना, तर जेवण बनवत असताना आपण आनंदी मनाने आणि देवाचं नामस्मरण करत जेवण करायचं आहे. नामस्मरणाचा जेवणावर सुद्धा चांगला परिणाम होतो आणि अन्न ग्रहण करताना त्याचा उत्तम प्रभाव आपल्या शरीरावर पडत असतो. तसेच आपण अनेकदा पाहिलं असेल, की स्त्रिया कणिक मळताना आपल्या बोटांचे ठसे या कणकेवर उठवतात आणि ही कणिक गोल करून ठेवत नाहीत. तर आता आपण हे नेहमीच पाहतो. पण असे बरं का करत असतील? हा कणकीचा गोळा जो आहे, तर तो गोल का करून ठेवला जात नाही? याचं खरं कारण असं आहे, की आपल्या पितरांसाठी आपण जेव्हा कणिक मळतो, तर त्यावर कोणत्याही प्रकारचे ठसे नसतात. जेव्हा आपण कणकेच्या गोळ्यावर कोणत्याही प्रकारची निशाण लावत नाही किंवा कणिक ही गोलाकार म्हणजे गोळा जर कणकेचा बनवत असतो, तर अशा कणकेच्या गोळ्याला पिंड असं म्हटलं जातं आणि हे पिंड मृत व्यक्तीच्या
व्यक्तीला अन्न म्हणून दिलं जातं आणि म्हणूनच स्त्रियांनी मळल्यानंतर म्हणजेच कणिक बनवल्यानंतर त्या कणकेच्या गोळ्यावरती 3 ते 4 आपल्या बोटाचे ठसे अवश्य ठेवायचे आहेत. जरी तुम्ही ठेवत नसाल तरीसुद्धा आता इथून पुढे तुम्हाला हे ठेवायचे आहेत. असं केल्याने आपल्यावर आणि आपल्या घरावर कोणत्याही वाईट शक्तीचा किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव राहत नाही. आता हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर इथून पुढे तुम्ही जेवण बनवत असताना, कणिक मळत असताना आपल्या या कणकेवरती हाताचे ठसे अवश्य उमटवायचे आहेत आणि मगच आपल्याला पोळ्या करायच्या आहेत. आता आपल्याला एक कणकेमध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर ते पाहूया. आपण जेव्हा कणिक मळतो, तर त्यावेळेला आपल्याला एकदम थोडेसे तूप घ्यायचं आहे आणि या तुपासोबत आपल्याला थोडीशी साखर घ्यायची आहे आणि ही साखर आणि तूप आपल्याला या चपातीच्या कणकेमध्ये आपल्याला टाकायचं आहे. आपल्याला पोळ्या गोड करायच्या नाहीत, परंतु उपाय म्हणून आपल्याला अगदी चिमूटभर, अगदी थोडीशी साखर या कणकेमध्ये टाकायची आहे आणि चिमूटभर आपल्याला म्हणजे अगदी थोडंसं तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. हा उपाय तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी करू शकता. परंतु तुम्हाला जर हे शक्य झालं नाही, तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय आठवड्यातील 3 दिवशी करू शकता. हा उपाय केल्यानं आपल्यावरची सर्व संकट, विघ्न दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपला चंद्र, शुक्र ग्रह मजबूत होऊन त्याची सर्व शुभ फळं आपल्याला प्राप्त होतात. स्वयंपाक बनवून झाल्यानंतर आपण पहिली जी पोळी बनवतो, तर ती पोळी आपल्याला म्हणजेच ही चपाती आपल्याला देवाला नैवेद्य म्हणून दाखवायची आहे आणि सर्व देवी-देवतांची कृपा आपल्यावर होईल यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यातील दुसरी पोळी आपल्या गच्चीवर कावळ्यासाठी किंवा इतर पक्ष्यांसाठी आपल्याला ठेवायची आहे. असं केल्यानं आपले पितरसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात, खुश राहतात. त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या चपात्या बनतात त्यातील मधली आदली एखादी चपाती आपल्याला कुत्र्याला देखील अवश्य खाऊ घालायची आहे. यामुळं आपल्यावरची शत्रुपीडा नाहीशी होते आणि आपल्या मनामध्ये जी अदृश्य भीती निर्माण झालेली असते, तर ती देखील दूर होण्यास मदत होते. त्यानंतर आपल्या ज्या चपात्या आहेत, तर त्यातील शेवटची जी चपाती आहे, तर ती आपल्याला आकाराने खूप मोठी बनवायची आहे आणि ती मऊ बनवायची आहे. आणि अशी ही पोळी आपल्या घरातील लक्ष्मीला म्हणजेच आपल्या घरामधील जी गृहिणी आहे, तर त्या गृहिणीला खायला घालायची आहे किंवा तिनं स्वतः खायची आहे. असं केल्यानं आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट राहते. लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि आपलं घर हे नेहमी धनधान्यानं भरलेलं राहतं. आणि हा जो उपाय आहे, तर तो उपाय आपल्याला सुख-समृद्धी प्राप्त करणार आहे. बरोबर आपण अशा प्रकारे जर काही उपाय केले, तर आपल्यावरती जी विघ्न आहेत, संकट आहेत, बाधा आहेत, तर ते सर्व दूर होऊन आपल्यावरती लक्ष्मी मातेचा नेहमी कृपाआशीर्वाद राहणार आहे. आणि यासाठीच आपल्याला अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय दररोज सकाळी आणि संध्याकाळी चपातीची कणिक मळताना अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर कणिक मळत असताना या कणकेवरती आपले बोटांचे ठसे उमटवायला अजिबात विसरायचं नाही. तसेच कणकेचा गोळा हा कधीही गोल करायचा नाही. तो चपटाच आपल्याला बनवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा जो उपाय आहे तो अवश्य करून पहा. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.